नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. स्वयंपाकघर ही विज्ञानाची प्रयोगशाळा आहे असं म्हटलं ना तरी वावगं ठरणार नाही. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याचा थोडासा आपल्याला अभ्यास असेल आणि मग एखाद्या सखीनं जर स्वयंपाकघरात स्वयंपाक केला तर नक्कीच तिचा स्वयंपाक तर छान होईलच, पण आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहण्यास मदत होईल. विज्ञानाचा आधार घेतला तर आपल्याला आहार आणि आरोग्य याचं समीकरण सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं राखता येतं. मग हे विज्ञानाचे नियम समजून घेणं हे तितकंच आवश्यक आहे. खरं तर आपण शाळेत असताना विज्ञान विषय शिकतो, पण त्याची अंमलबजावणी स्वयंपाकघरात करतो का हा थोडासा विषय वादाचा किंवा मोठा आहे असं म्हटलं तरी चालेल. तेव्हा आज विज्ञानाच्या अनुषंगानं स्वयंपाकघरात आपण नक्की कसं वावरलं पाहिजे, कुठल्या आहाराचा किती वापर केला पाहिजे, कसा केला पाहिजे, हे सगळं आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. त्यासाठी पाहूया आजचा नेमका विषय काय आहे. आज आपण जाणून घेणार आहोत स्वयंपाकघर, आहार आणि आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी या विषयातली अतिशय तज्ञ सखी आपण इथे बोलवलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर स्मिता लेले. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते स्मिताताई. आणि खरंच आज हा विषय समजून घेताना मला सुद्धा खूप उत्सुकता आहे. अनेक गोष्टींची माहिती या विषयातली मला हवी आहे. नक्कीच या सगळ्या प्रश्नांची मॅडम आपल्याला उत्तर देणार आहेत. सर्वप्रथम स्मिता लेले यांचा मी थोडक्यात परिचय आपल्याला करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं म्हणजे निवृत्त प्राध्यापक आणि संचालक, रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई मराठवाडा केंद्र. त्याचबरोबर संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात तब्बल 40 वर्षांचा अनुभव त्यांच्याबरोबर आहे. शिक्षण UDCT मधून केमिकल इंजिनिअरिंग झालंय. त्यांनी त्यानंतर कामसुद्धा केलेलं आहे अन्न तंत्रज्ञान या विषयात. झी मराठी उंच माझा झोका सन्मान, इतर अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. समाज प्रबोधन आणि विज्ञानाचा प्रचार करण्याची त्यांना विशेष आवड आहे. रेडिओ, वर्तमानपत्र, दूरदर्शन, YouTube, व्याख्यानमाला या निमित्तानं अनेक लोकांपर्यंत विज्ञान हा विषय त्या घेऊन जातच असतात. लाखो लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याचा त्यांचा ध्यास आहे. अन्न प्रक्रिया स्टार्टअप करण्यासाठी अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे आणि त्याचबरोबर अनेकांना त्यांच्याच या प्रयत्नांमुळे यश सुद्धा आलेलं आहे. आज स्वयंपाकघर, आहार आणि आरोग्य हे नेमकं कसं असलं पाहिजे याविषयी त्या मार्गदर्शन करणार आहेत. खरं तर त्यांचा हा परिचय मी थोडक्यात सांगितला. या व्यतिरिक्त सुद्धा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. त्यांचं पुस्तक सुद्धा प्रसिद्ध आहे, त्याची सुद्धा माहिती आपल्याला कळणारच आहे. स्वयंपाकघर, आहार आणि आरोग्य हा आपला आजचा सखी सह्याद्रीचा विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत डॉक्टर स्मिता लेले. तेव्हा आता वेळ न घालवता आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. पुन्हा एकदा स्मिताताई आपलं स्वागत करते. आणि सगळ्यात आधी पहिला प्रश्न मनात आहे. आपण म्हणतो स्वयंपाक हा तर खरं तर महत्त्वाचा प्रश्न. सगळेच जण याच्यासाठी धडपडत असतात, कारण स्वयंपाकघरात तयार केलेला पदार्थच आपल्या शरीरापर्यंत पोहोचत असतो. तर हा स्वयंपाक आणि आरोग्य हे कसं काय निगडीत आहे, किंवा असं मला विचारायचं आहे की स्वयंपाक करणं, अन्न शिजवणं आणि आरोग्य ह्याचा काय संबंध आहे, काय सांगाल? नमस्कार. तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारायला मला खूप आनंद झालाय, कारण आपल्या सगळ्यांचाच खाणं हा एक आवडता विषय आहे. बरोबर. आणि एक फळं सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी आपण शिजवून खातो. म्हणजे स्वयंपाक हा जो शब्द आहे ते स्वतः जाऊन पकवणं, शिजवणं असंच आहे. आणि जे धान्य आहे किंवा ज्या भाज्या आहेत त्या शिजवल्याशिवाय आपल्याला पचू शकत नाहीत मानवी शरीराला. आणि त्याच्यामुळे योग्य प्रकारे अन्न शिजवणं ही पहिली पायरी आहे आरोग्याच्या दृष्टीने. अर्थात त्याचबरोबर ते योग्य प्रकारे खाल्लं पण गेलं पाहिजे आणि ते चांगल्या मनस्थितीने आपण ते पचवलं पण पाहिजे. म्हणजे चावणं आणि स्ट्रेस फ्री माइंड असणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पण
परत मी म्हणेन की सुरुवात ती योग्य प्रकारे अन्न शिजवण्यापासूनच आहे. आता अनेक आपल्याकडे ऑप्शन आहेत. आता साधं भाताचंच उदाहरण घेऊया की मला भात करायचा आहे, तर तो मी बाहेर करू, प्रेशर कुकरमध्ये करू, मायक्रोवेव्हमध्ये करू, राईस कुकरमध्ये करू, किंवा अजूनही अनेक प्रकारचे आहेत. आणि दुप्पट पाणी घालू का मऊ करण्यासाठी 2.5 पट 3 पट घालू, का कोरडा आणि मोकळा करण्यासाठी 1.5 पट घालू, आणि कोणत्या भाताने मला सगळ्यात चांगलं आरोग्य मिळेल. बरोबर. तर आता वन साईज फिट ऑल असं नसतं. हा भात मी कोणाला देते ह्यावर पण अवलंबून आहे. बरोबर. म्हणजे लहान मुलासाठी किंवा वृद्ध किंवा ज्यांना पचायला हलकं खाणं आवश्यक आहे, तर अशा वेळेला सर्वात चांगला भाग माझ्या मते हा आपण बाहेर करावा किंवा प्रेशर कुकरमध्ये केल्यानंतर योग्य वेळी, म्हणजे जेव्हा ते प्रेशर जाईल त्यावेळेला ते झाकण खाली पडेल तेव्हा उघडून तो गरम असताना खावा. बरं. काय काय जण चक्क पाण्याखाली ठरतात बरं का प्रेशर कुकर लवकर उघडण्यासाठी. असं तर अजिबात करू नये. बरोबर. पण समजा डायबेटिक माणूस असेल तर त्याला तो भात पटकन पचायला नकोय, कारण त्याची लगेच रक्तात साखर होऊ शकते. तर मायक्रोवेव्हचा भात हा जरा पचायला कठीण असतो, कारण तो पटकन होतो ना. जे पटकन होतं ते आतपर्यंत तेवढं शिजलेलं नसतं. आणि म्हणून साधारणपणे आदर्श नॉर्मल भात म्हणजे दुप्पट पाण्यामध्ये योग्य प्रकारे बाहेर किंवा कुकरमध्ये कमीत कमी वेळामध्ये केलेला भात, हे एक त्याचं आपण उदाहरण घेऊ शकतो. नक्कीच. मला वाटतं आता तुम्ही उल्लेख केला होतात की अन्न एक फळं सोडली तर आपण सगळ्या गोष्टी या खरं तर शिजवून खाणं हे उत्तम आहे. तर याच अनुषंगाने विचारायचं की अलीकडे ना थोडंसं फॅड आलंय, किंवा आपण म्हणू शकतो की जे लोक डाएटवर आहेत त्यांना कच्चं खाणं ही गोष्टींकडे त्यांचा कल वाढलेला दिसतो. मग ते भाज्या असतील किंवा फळभाज्या असतील, काकडी असेल, बीट असेल, इतर काही गोष्टी. तर हे कच्चं खाणं आपल्या आरोग्याच्या दृष्टीने किती योग्य आहे, किंवा मग ते खाताना आपण काय काळजी घ्यायला हवी? खूप छान प्रश्न आहे. आता आपल्याकडे जो ट्रॅडिशनल चौरस आहार हा जो प्रकार आहे, आणि महाराष्ट्रातली विशेषतः एक पान वाढायची जी पद्धत होती, म्हणजे जुनं पुस्तक होतं माझ्या अगदी तरुणपणे रुचिरा, तर पानाची डावी बाजू आणि पानाची उजवी बाजू असं वर्णन होतं. म्हणजे उजवीकडे तेच वाढायचं जे जास्ती खायचंय, जसं उसळ, भाजी, आमटी, आणि डावीकडे ते वाढायचे जे कमी खायचे, ज्याच्यात कोशिंबीर, चटणी, लोणचं. आणि त्यामुळे कच्चं हे 10 ते 15% कच्चं आपल्या खाण्यात यायला हरकत नाही. पण त्याच वेळेला ते जंतुरहित आहे की नाही, म्हणजे घाणेरड्या पाण्यावरती वाढवलेला मुळा कच्चं खाऊन कदाचित मी आजारीच पडेन. बरं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, गाजरासारख्या गोष्टीत बीटा कॅरोटिनॉइड म्हणजे व्हिटॅमिन ए भरपूर असतं. आपण म्हणतो डोळे चांगले होतात हे ते, अरे पण व्हिटॅमिन ए हे पाण्यामध्ये विद्राव्य नाहीये. बरं. त्याच्या जोडीला काहीतरी स्निग्ध पदार्थ, मग ते तेलाची फोडणी असून दे, शेंगदाण्याचं कूट असून दे, किंवा फॉरेनमध्ये ज्याला ड्रेसिंग म्हणतात, सॅलड ड्रेसिंग, म्हणजे जेव्हा आपण कच्चं खातो तेव्हा त्याच्याच बरोबर थोडीशी फॅट, म्हणजे कुठच्या ना कुठच्या स्वरूपात तेल म्हणा, तूप म्हणा, किंवा त्याच्या बिया, तेलबिया, हे आपण खाल्लं पाहिजे. पण अवाच्या सवा कच्चं खाणं हे चांगलं नाही आहे, कारण जे आपल्याला पचत नाही ते सगळ्यात शेवटी मोठ्या आतड्यामध्ये त्याचा गॅस होतो. बरं. म्हणजे मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आत्ता तुम्ही उल्लेख केलात आपल्या आहाराचा, चौरस आहार, आणि ते जे ताट वाढतं आपण म्हणून कोशिंबीर करतो किंवा रायतं करतो की ज्याच्यामध्ये स्निग्धांश असेल, तेल असेल, किंवा मग दह्याचा स्निग्धांश असेल. खूप छान. आपल्याला एक प्रश्न येतोय तो घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया. आपल्याला मंगल आपटे प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. हां, नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. हां, मला असं विचारायचं आहे की पूर्वीचा जो आहार, हॅलो, बोला बोला, येतोय आपला ऐकू येतं ना? आवाज. हां हां. पूर्वीचा आहार आणि आताच्या आहारात खूप फरक आहे. तर आताचा आहार आहे तो कसा असावा, आणि पूर्वीच्या काळी कसं होतं, चटणीप्रमाणेच घ्यावी आणि भाजी भाजीप्रमाणेच घ्यावी. पण आता कसं होतं की चटणी भरपूर घेतली जाते आणि भाजी कमी खाल्ली जाते. कोशिंबीर भरपूर खाल्ली तर ती तितपत चांगली. तर आताचा आहार आणि पूर्वीच्या आहारात खूप फरक आहे. तर तुम्ही काय सांगू शकाल मार्गदर्शन? नक्कीच. पूर्वीचा आहार आणि आत्ताचा आहार त्यांचा फरक खरंच आहे, आणि ही गोष्ट होते. भले त्याची कारणं काही वेगळी असतील, पण हा मोठा फरक पडला असं मला वाटतं. तर कुठला आहार योग्य आहे याविषयी त्यांना मार्गदर्शन हवं. हां, आता जे मी उदाहरण दिलं ना की पूर्वीच्या आहारात आपण डावीकडे म्हणजे कमी खायला चटणीमध्ये किंवा कोशिंबिरीत इव्हन चमचा छोटासा घालायचो वाढताना. पण आता आपण म्हणतो मला खूप खायचंय, डाव घाला आणि इकडे उजवीकडे, तर अति सर्वत्र वर्ज्य आहेत.
कारण प्रत्येक गोष्ट जुनी म्हणजे तेच चांगलं, जुनं ते सोनं असं असतं असं नाही. आणि प्रत्येक नवीन गोष्ट पण जुन्यापेक्षा चांगली असते असं नाहीये. आणि त्यामुळे मी स्वतः असं म्हणेन की जेव्हा माझं वय लहान आहे तेव्हा जर आता जास्ती अवेअरनेस आहे आणि पूर्वी मी उगाचच एवढं खूप काहीतरी गोड खात होते, खूप तूप खात होते, तर ते जर आता मी कमी केलं आणि जसजसं माझं वय वाढत जाईल तसं मी बॅलन्स करत गेले की माझी लाईफस्टाईल काय आहे, अवेलेबल काय आहे आणि गरज काय आहे. आणि त्याच्यामुळे कच्च्याविषयी मी आत्ताच मगाच्या प्रश्नात पण उत्तर दिलं की डावाडावानी आपली कोशिंबीर खाणं ही एक चांगली कल्पना नाही आहे. ती प्रमाणातच का, आणि तुम्हाला जे कमी करायचं असेल तर ते थोड्या प्रमाणात कमी करा. आणि आता जे मॉडर्न अनेक प्रकारचे किटो डायट, हाय प्रोटीन, लो कार्ब असे टोकाच्या भूमिका घेऊ नका. त्यांनी तुम्ही यू आर अब्युझिंग युअर डायजेशन सिस्टीम. करेक्ट. मला वाटतं आपण डायजेशन सिस्टीमकडे येणारच आहोत. पण त्या म्हणाला जसं की अति सर्वत्र वर्ज्य आहेत. कुठलीही गोष्ट अति केली तर त्याचा शरीरावरती हानिकारक परिणाम हा बरेचदा दिसून येतो. आता मी अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की स्वयंपाकघर म्हटल्यानंतर आपण आज अनेक साधनं वापरतो. आता उदाहरण घेतलं जसं की कुकर आहे, मिक्सर आहे, ओव्हन आहे, फ्रीज आहे. तर साधारण ही साधनं आज वापरतोय आपण, ती काही टाळणं शक्य नाहीये, पण मग ती वापरताना आपण कुठली काळजी घेणं हे आवश्यक आहे. ह्याच्यामधला प्रेशर कुकर हा तर माझा एकदम आवडता विषय आहे. प्रेशर कुकरची शिट्टी ही गृहिणीला हाक मारण्यासाठी केलेली व्यवस्था नाहीये, ती सुरक्षिततेसाठी केलेली आहे. आणि त्याच्यावर माझे बरेच इव्हन यूट्यूबमध्ये व्हिडिओ आणि हे, त्यामुळे कमीत कमी शिट्ट्या कराव्यात. आणि जेव्हा आपण प्रत्येक वेळेला प्रेशर कुकरचं झाकण लावतो तेव्हा ती शिट्टी काढून ते जे छिद्र आहे ते मोकळं आहे ना बघावं. कारण कित्येकदा आपण कुकरमध्ये डायरेक्टली सुद्धा, विशेषतः स्टेनलेस स्टील किंवा नॉनस्टिक असेल तर छोले म्हणा किंवा असं आम्ही कुकरच्या भांड्यातच आपण डायरेक्टली करतो. बरोबर. आणि मग अशा वेळेला शिट्टीच्या वेळेला ती त्याच्या डाळीचा अंश किंवा खोबऱ्याचा अंश किंवा असं मसाल्याचं जाऊन ते जर छिद्र बंद झालं तर तुम्हाला सुरक्षिततेपासून धोका होऊ शकतो. दुसरा म्हणजे असं मोठ्या गॅसवरती फसाफसा हे करणं आणि खूप वेळ त्या शिट्या करणं आणि नंतर नळाखाली ठेवून गार करून, म्हणजे ह्यानी तुम्ही त्या अन्नाला शॉक देताय, थर्मल शॉक. साधी गोष्ट आहे की मी एकदम थंड ठिकाणी गेली आहे आणि एकदम गरम पाण्याने आंघोळ केली आणि परत एकदम थंड ठिकाणी गेले. तुम्ही पाहिलं असेल की खेळाडू सुद्धा खूप घाम आलेला असतो तर नंतर स्वेटर घालतात, जाऊन पंख्याखाली आणि एसीत नाही बसत. तर तुम्ही अन्नाला सुद्धा असे शॉक्स देता कामा नयेत. करेक्ट. आणि त्यामुळे प्रेशर कुकर वापरताना आपण ही काळजी घेतली पाहिजे. आता मी मिक्सरकडे येते किंवा फ्रीजकडे येते, पण एक तत्पूर्वी आपल्याला फोन येतोय तो आपण घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला रेखा मुळावकर प्रश्न विचारतात नागपूरहून. नमस्कार. रेखा मुळावकर बोलते मी नागपूरहून. बोला. नमस्कार मॅडम. बोला. प्रश्न विचारा आपला. नमस्कार. तर माझं वय 66 वर्ष आहे. मला हाडाचा त्रास आहे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी वगैरे चालू आहे. मला माझं 4-5 दिवस पोट साफ होत नाही. तर आहारात कशाचा समावेश करावा जेणेकरून माझं पोट साफ होईल? बर. हा एक महत्वाचा प्रश्न आहे. वयानुसार कॅल्शियम कमी होतं आणि अपचन किंवा बद्धकोष्ठता हा तर अत्यंत कॉमन गोष्ट आहे. तर एक मी तुम्हाला सांगू शकते की हळीव म्हणजे ज्याला गार्डन क्रेस म्हणतात ते आपण जवळजवळ फक्त बाळंतिणीला पूर्वी लाडू द्यायचे, आपण रोजच्या खाण्यात आणतच नाही. बरोबर. तर 1 ते 2 ग्रॅम हळीव कॅल्शियमचा सोर्स म्हणून आपल्या खाण्यामध्ये जर आपण आणू शकले तर त्यांनी आपलं पोट साफ व्हायला पण मदत होऊ शकते. बरोबर. कारण जो डिंक आहे खाण्याचा तो उष्ण असतो. दुसरं असं की रात्रीच्या वेळेला तुम्ही हलका आहार घ्या. आपल्याला वाटतं की पोट साफ नाहीये तर मी जरा जास्ती खाते म्हणजे प्रेशर येईल, पण ते उलटं होतं म्हातारपणी. ते एक प्रकारे असं आहे, म्हणजे साधी गोष्ट आहे की थोडंसं काम दिलं मी केलं, अजून काम दिलं, खूप काम दिलं तर मी म्हणते काहीच मी करत नाही. पोट नेमकं तेच करतं. बरोबर. आणि त्यामुळे आणि कोमट पाणी पित राहा. आणि 1 to 1 सुद्धा तुम्ही मला जर कधी कॉन्टॅक्ट केलात, माझ्या यूट्यूबवरती पण मेसेज लिहिलात वगैरे, तर मी तुम्हाला विनामूल्य, मी हे सगळं काम विनामूल्य करते, याविषयी अधिक मार्गदर्शन देऊ शकेन. नक्कीच. मला वाटतं आपण जी साधनं वापरत होतो त्याविषयी आपण बोलणार आहोत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे स्वयंपाकघर, आहार आणि आरोग्य. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत वैज्ञानिक डॉक्टर स्मिता लेले.
ब्रेक पूर्वी आपण स्वयंपाकघरात जी साधनं आपण वेगवेगळे वापरतो त्याविषयी चर्चा सुरू केली होती. आता मला वाटतं तिथून आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया. प्रेशर कुकरबद्दल आपण सांगितलंच होतं, पण मिक्सर असेल किंवा ओव्हन असेल किंवा रेफ्रिजरेटर असेल, या गोष्टी सुद्धा आपण वापरत असतो. तर त्या वापरताना आपण काय काळजी घ्यावी जेणेकरून त्यात ठेवलेल्या गोष्टी किंवा त्यात करत असलेल्या गोष्टी ह्या आपल्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम करणार नाहीत ना? काय सांग? आधी मिक्सरसाठी एक छोटीशी टिप द्यायला मला आवडेल. आपण जेव्हा मिक्सरमध्ये समजा इडलीचं पीठ वगैरे करतो आणि ते भांडं धुतलंय, तर ते ओलं असताना परत मिक्सर तो त्या मोटरवरती ठेवून झाकण लावून आपण ते रिकामच भांडं एकदा फिरवायचं. तर तुमच्या लक्षात येईल की ते जे उडदाची डाळ किंवा असे अन्नकण आहेत ना, ते परत बाहेर आलेत. म्हणजे हे जर आपण केलं नसतं तर दुसऱ्या खेपेला जेव्हा आपण ते भांडं काढतो तेव्हा एकतर कदाचित ते जे रोटेशन होणारा ब्लेड आहे ते नीट रोटेट होत नाही, आणि शिवाय जुनं अन्न असल्यामुळे काही वेळा ते खराब पण झालेलं असू शकतं. म्हणजे ही मिक्सरची ही जर छोटीशी काळजी घेतली तर आपला मिक्सर कधीच खराब होणार नाही. नंतर मिक्सरमध्ये कटिंग ॲक्शन असते आणि ग्राइंडिंग ॲक्शन असते. तर ह्याच्यात चवीतही फरक आहे आणि गुणधर्मातही फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखादी गोष्ट चॉप केली तर ती वेगळी त्याची चव आहे ना, खोबरंच घ्या, आणि जर ती आपण शिअर केली, आणि त्यामुळे आता सायंटिस्टने असेही मिक्सर काढलेत की जे आपल्याला पूर्वी रगड्यावरचं पीठ आवडायचं किंवा जी पाट्या वरवंट्यावरची चटणी, तर ती तशी करता येईल. आणि त्यामुळे एक वैज्ञानिकदृष्ट्या मिक्सरमध्ये केलं आणि त्याच्या जी पाट्यावर केलं तर ते माझं आरोग्य जास्ती होईल असं काही नाहीये, पण ती चव कमी जास्ती झाल्यामुळे मला 4 घास जास्ती गेले, कमी झाले, असा प्रकार होऊ शकतो. पण मॉडर्न विज्ञानाच्या दृष्टीने ह्याच्यात काय त्याच्या न्यूट्रिशनमध्ये फरक आहे असं मला वाटत नाही. फ्रीज वापरताना फ्रीज बद्दल एक मला मीथ आधी काढून टाकायला आवडेल की गावाला जाताना खूपदा असं वाटतं, निदान माझ्या आईला वगैरे ते असं वाटतं फ्रीज बंद करून जावा इलेक्ट्रिसिटीचं बिल वाचवायला. तर 1 महिन्याहून जास्ती काळ जात असाल तरच असं करा, कारण फ्रीज ऑटोमॅटिक कट ऑफ होत असल्यामुळे आपण जेव्हा गावाला जातो तो उघडत नसू तर त्यांनी हवाच्या सवा इलेक्ट्रिसिटी बिल येत नाही. पण रिकामा फ्रीज उलट खराब होतं. तुम्ही जर त्याचं गास्केट पाहिलं असेल, ते जे दरवाजाच्या भोवती एक रबर असतं ना, त्याचं मुंबईसारख्या ठिकाणी पावसाळ्यात तर चक्क असं काळं काळं तुम्हाला दिसतं. तर हे एक प्रकारे फंगसचं स्पोर आहेत. म्हणजे हे जंतू आहेत, सगळे रोगजंतू असतील असं नाही, पण सुरुवातीला ते जंतू आहेत आणि त्याच्याबरोबर मग रोगजंतू पण मित्र येऊ शकतात. तर त्यामुळे ते गास्केट क्लीन करणं महत्वाचं आहे. आणि 1 महिन्याहून जास्ती गावाला जात असाल तर फ्रीज आदल्या दिवशी रिकामा करून स्वच्छ करून फ्रीजचं दार उघडं ठेवून गावाला जा. फ्रीजचं दार बंद करू नका. ते गास्केट आणि आतल्या गोष्टी अजून पुन्हा त्याच्यावरती सगळी बुरशी वगैरे येऊ शकते. मला वाटतं बरेच वेळेला ना आपण फ्रीज पुसतो, पण हे गास्केट आपण पुसतो की नाही, आता मला वाटतं आजपासून सखी करायला कदाचित लागतील की ते गास्केट पुसलं गेलं पाहिजे. ओके. आणि ते कागद किंवा कापडाने पुसून ते टाकून द्या ज्यांनी पुसले ते. आणि त्यामुळे अशा प्रकारे फ्रीजची काळजी जर घेतली, इनफॅक्ट FSSAI म्हणजे अन्न सुरक्षा कायद्यानी फ्रीज या विषयावर एक पुस्तक सुद्धा पब्लिश केले की फ्रीजमध्ये काय कुठे, म्हणजे नॉनव्हेज व्हेज असेल तर कसं ठेवावं, कुक्ड आणि रॉ तर रॉ खाली ठेवा, कुक्ड वर ठेवा. म्हणजे हे त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने सांगितले की जेणेकरून जंतूचा प्रादुर्भाव होणार नाही. किंवा दरवाजामध्ये आपण बाटल्या ठेवतो, कित्येकदा टेट्रापॅक दुधाचा आणून ठेवतो, दुधाची पिशवी आणून न धुता ठेवतो, त्या दरवाजात सगळं असं कंगोरे आलेले असतात वगैरे. तर ह्या सगळ्या सुद्धा आपल्या ज्या हॅबिट्स आहेत त्याचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे, कारण ज्याला क्रॉस कॉन्टामिनेशन म्हणतात किचनमध्ये. म्हणजे तुमच्या चुकीच्या कुकिंगच्या पद्धतीमुळे तुम्ही नकळत त्याच्यात जंतूचा प्रादुर्भाव होईल अशी परिस्थिती निर्माण करताय. तर त्या दृष्टीने ह्या सगळ्या गॅडजेटचे योग्य स्वच्छता पाळणं हे आपल्या स्वयंपाकघरातल्या आरोग्याशी म्हणजे विज्ञानाशी आणि आरोग्याशी निगडीत आहे. अर्थातच मला वाटतं ह्याचा आपण खरंच विचार करत नाही, जो कदाचित आपल्याला केला पाहिजे की ते विज्ञान कुठवर गेलेलं आहे, या बारीक सारीक गोष्टी वापरतानाही आपण काय काळजी घ्यायला पाहिजे. आता अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की आपण बरेचदा हे वाचलेलं असतं, ऐकलेलं असतं की आपल्या शरीरामध्ये मीठ असणं हेही आवश्यक आहे. तर या मिठाचा संबंध किंवा मीठ वापरणं, मग ते कुठल्या प्रकारे वापरावं, कोणतं वापरावं, ते वापरताना काय काळजी घ्यावी, काय सांगाल याविषयी? मीठ हा माझ्या मते खूप महत्त्वाचा पदार्थ आहे. आणि तुम्ही जर निसर्गात सुद्धा पाहिलं तर समुद्रामध्ये मीठच आहे ना, म्हणजे ज्याला आपण नेहमी मीठ म्हणतो ते आहे NaCl, सोडियम क्लोराईड. आणि साधारणपणे 5-7 ग्रॅम म्हणजे 1 चमचाभर मीठ आपण रोज खाल्लं पाहिजे. आपल्या शरीरामध्ये मुठभर मीठ असतं बरं का, रक्तामध्ये आणि मांसपेशी हाडं ह्याच्यामध्ये ते रिसायकल होत असतं.
पण काही मीठ रोज बाहेर टाकलं जातं, मुख्यत्वे मूत्राद्वारे, युरिन, बरोबर. घर्म म्हणजे घामाद्वारे, थोड्या प्रमाणात एखादं आपलं जसं नाक वगैरे वाहतं तर आपल्याला जाणवतं ना खारटपणा, आणि त्यामुळे हे जे बाहेर टाकलं जातंय मीठ ते आपल्याला परत घ्यायला पाहिजे. आता पुष्कळदा आपण असं कुठेतरी वाचतो व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर, लो सोडियम अमुक तमुक असं करून सोडियमचं सबस्टिट्यूट म्हणजे नेहमीच्या मिठाऐवजी दुसरं काहीतरी मीठ अजिबात वापरता कामा नये. जर डॉक्टरनी सांगितलं असेल तरच असं करा. कारण सोडियम आणि पोटॅशियम हे ना राम लक्ष्मण सारखी जोडी आहे म्हणून, ढवळ्या पवळ्याची जोडी आहे म्हणूया. तर पेशीच्या आतमध्ये पोटॅशियम असतं आणि रक्तामध्ये सोडियम असतं, आणि रक्त जेव्हा आपल्या शरीरभर फिरतं तेव्हा ऑक्सिजनच्या जोडीला सगळं एक आवश्यक अन्न घटक प्रत्येक ठिकाणी नेतं आणि सायमल्टेनियसली तिकडचा कचरा घेतं. म्हणजे दोन वेगळ्या सर्व्हिस नाही आहेत की इकडे भाजी पण विकली आणि इकडे कचरा पण घेतला असं आहे. आणि ही जी सर्व्हिस आहे, एक्सचेंज प्रोग्राम जो आहे तो सोडियम पोटॅशियमच्या जोडीमुळे होतं. आणि त्यामुळे रक्तामधलं सोडियम आणि पेशीमधलं पोटॅशियम ह्याच्यातला जो एक प्रेशरचा डिफरन्स आहे, म्हणजे हा रासायनिक डिफरन्स आहे, तर त्या ज्याला ऑस्मॉसिस म्हणतात. आणि म्हणून रोज आपल्याला थोड्या प्रमाणात मीठ खाणं गरज आहे, जे NaCl आहे. आता जे टेबल सॉल्ट आहे ते आयोडाइज आहे आपल्या देशामध्ये, आणि आता तर लोणच्याचा काळ आहे आणि त्यामुळे आयोडाइज मिल्कनी लोणचं घालायचं नाही, खडे मीठ घ्यायचं जर लोणचं आपण घरी घालणार असो तर. कारण हा खडे मिठाचा पण फार महत्वाचा वापर आपण म्हणतो. त्याचबरोबर काळं मीठ किंवा सैंधव मिठाचा पण वापर आपण करत असतो. आपल्याला फोन येतोय तो आपण घेऊया आणि अर्थात पुढे जाऊया. आपल्याला फोन येतोय, महासिद्ध पार्टे आपल्याला प्रश्न विचारतात. हॅलो. हॅलो. हा बोला. हा नमस्कार. 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 महासिद्ध पार्टे बोलतायत पंढरपूरहून. नमस्कार. बोला बोला, प्रश्न विचारा आपला. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. महासिद्ध पाटील बोलतो मॅडम. बोला बोला. हा माझा प्रश्न असा आहे मॅडम, बोला. बायका ज्यावेळेस स्वयंपाक करतात ना, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा म्हणजे आमच्यापर्यंत येईल. हॅलो. बोला. हा मॅडम. बोला बोला. हा ज्यावेळेस लेडीज स्वयंपाक करतात ना, तो रागाने केलेला पचण्यात चांगला का त्यात प्रेम मिसळून केलेला चांगला मॅडम? बरं, मला वाटतं सखींच्या अनुषंगाने खूप चांगला प्रश्न त्यांनी विचारलाय, कारण मगाशी तुम्ही एक उल्लेख केला होता. तर बरेच हार्मोन्स सुद्धा आपल्या शरीरात तयार होत असतात. तर त्यांचा प्रश्न आहे की सखीने चिडचिड करून स्वयंपाक केला तर त्याचा आपल्या आहाराशी आणि आरोग्याशी संबंध कसा? खूपच छान प्रश्न आहे. आणि आपली जी जुनी शास्त्रे आहेत आपल्या देशातली, त्याच्यामध्ये असा विश्वास आहे की स्वयंपाक करणाऱ्याच्या भावना पण महत्वाच्या आहेत. पण जे आताचं मॉडर्न जे विज्ञान जे काय प्रस्थापित आहे त्याच्यामध्ये स्वयंपाक करणाऱ्याच्या भावनांचं महत्त्व रेकग्नाइज नाही झालेलं आजपर्यंत. पण खाताना त्याच्या ज्या भावना आहेत खाणाऱ्याच्या ते महत्त्वाचे आहेत. म्हणजे ते अन्न तेव्हाच अंगी लागेल जेव्हा तो माणूस जो खातोय तो सुद्धा शांतीने खाईल. आणि टाळी कधी एका हाताने वाजत नाही. आणि त्यामुळे समजा माझी सखी, माझ्या जीवनाची सखी काहीतरी कारणाने चिडचिड करून करते, म्हणजे तुकारामांचं उदाहरण आहे ना आपल्याकडे, तर कदाचित हा सखा असं करू शकेल की इन स्पाइट ऑफ दॅट तो आनंदी वृत्तीने खाल्लं तर त्याला ते अन्न त्याच्या अंगी नक्की लागेल, हे आपल्याकडे विज्ञान सांगतं. कारण आणि मला वाटतं आपण या दृष्टिकोनातून म्हणतो ना की हाताची चव पण तितकीच महत्वाची असते. ती सखी जर खरंच प्रेमाने जेवण करत असेल, अन्न शिजवत असेल तर तितक्याच उत्साहानं घरचे खातील. आणि ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रश्न विचारला. तुम्ही म्हटलं तसं हे अजून रेकग्नाइज नाही झालंय, पण कदाचित या विषयावर सुद्धा कोणीतरी संशोधन करू शकेल. आता आपण अर्थातच पुढे जाऊया. आपण जसं मिठाचा वापर करत असतो तसाच एक फार महत्त्वाचा विषय आहे, तो आहे साखरेचा. कारण आपल्या देशामध्ये मधुमेहाचे असंख्य आपल्याला रुग्ण आढळतात घराघरांमध्ये, आणि मधुमेहामध्ये साखरेचं नियंत्रण हे खूप आवश्यक असतं. तर एकंदरच साखर वापरण्याबाबत आपण कशा पद्धतीने काळजी घ्यायला हवी, काय सांगाल याविषयी? आता साखर हा फंडामेंटल फ्युएल फॉर अवर बॉडी आहे. म्हणजे हे आपलं बेसिक जे अन्न आहे ते साखर आहे. किंबहुना असेही एक विचारसरणी आहे की फळं गोड का आहेत, तर माकडाला कळलं पाहिजे की हे फळ माझं अन्न आहे म्हणून ते गोड लागतं. आणि त्यामुळे जेव्हा मी स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ खाते त्याचं सुद्धा साखरेत रूपांतर होतं. साखरच डायरेक्टली खाते, मग ती फळातली असेल नाहीतर मिठाईतली असेल, इव्हन दुधात लॅक्टोज म्हणून साखर असते.
तर ती सगळी आपल्या शरीराला आवश्यक आहे. आणि एक फंडामेंटली ग्लुकोज ही साखर आपण नेहमी मोजतो आणि रक्तामधली ग्लुकोज आपण मोजतो आणि जे एनर्जी पॅकेट्स म्हणून जे सगळीकडे जातात ते ग्लुकोजच्या स्वरूपात जातात. बरोबर. ती जेव्हा जास्ती होते म्हणजे साखर पचायची जी आपली प्रोसेस आहे, पॅन्क्रियाटिक स्वादुपिंडमधनं जे आपलं इन्सुलिन निघतं, ती जेव्हा प्रोसेस खराब होते, काही कारणाने नीट चालत नाही, तेव्हा त्याला आपण मधुमेह असलेला रोगी म्हणतो की त्याला ही साखर आणि स्टार्च नीट पचत नाही आणि मग त्याच्या रक्तातली साखर एकदम वाढली तर त्याचा त्रास होईल आणि म्हणून त्यांनी साखर खाता कामा नये. पण नॉर्मल माणसांनी सुमारे 30 ग्रॅम म्हणजे 4-5 चहाचे चमचे, बर. म्हणजे जर तुम्ही दिवसात 2दा-3दा चहा पित असाल 2-2 चमचे साखर घालून, तर त्या व्यतिरिक्त कोणताही गोड तुम्ही खाता कामा नये. बरं. इतकी साखर चहातनं जाते. पण जर कमी चहा पित असाल तर दुसऱ्या पद्धतीने म्हणजे इवन मधामध्ये साखर आहे, गुळामध्ये साखर आहे, मधुमेहाने गुळ खाल्ला असं चालतं, हा साफ चुकीचा समज आहे. तुम्ही उद्या साखरेच्या बरणीवरती मीठ लिहिलं तर त्याला मुंग्या याच्यावर राहणार आहेत का? तसं तुम्ही गुळात साखर नसते असा शोध लावू नका. गुळामध्ये 80% 90% साखरच असते, फक्त शिवाय मिनरल्स असतात म्हणून पांढऱ्या साखरेपेक्षा गुळ चांगला आहे. पण मधुमेहासाठी दोन्ही वाईटच आहे, कुठचीच साखर नाही पाहिजे. मधामध्ये सुद्धा 70-80% साखर असते. नक्कीच. मला वाटतं साखरेविषयी मला अजून प्रश्न आहेत ते मला विचारायचे आहेत, पण तत्पूर्वी एक फोन येतोय, तो आपल्याला घेणं आवश्यक आहे. तर आपण फोन घेऊया. आपल्याला शालन जोशी ठाण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. 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 मी शालन जोशी बोलते ठाण्याहून. बोला. असं म्हणतात हल्ली की कुकर मध्ये डाळ शिजवली तर त्याला एक प्रकारचा फेस येतो, तर तो फेस काढून खावा म्हणजे पित्त कमी होतं आणि डाळ पचायला सोपी जाते. बर. तर हे काय आहे याच्या मागे कारण? नक्कीच याच्या मागचं पण विज्ञान जाणून घेऊया, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सखी सह्याद्रीचा आजचा आपला विषय स्वयंपाकघर, आहार आणि आरोग्य, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहे डॉक्टर स्मिता लेले. ब्रेक पूर्वी आपल्याला शालन जोशींनी ठाण्याहून प्रश्न विचारला होता आणि मला वाटतं खूप चांगला प्रश्न त्यांचा होता की आपण ज्यावेळेला कुकरमध्ये डाळ शिजवतो त्यावेळेला त्याला फेस येतो, तर तो फेस काढून टाकल्यावर जर डाळ खाल्ली तर ती जास्त चांगली आरोग्यासाठी आहे. तर याविषयी विज्ञान आपल्याला काय सांगतं किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनात काय आहे? जेव्हा कुठच्याही डाळीसारख्या गोष्टीला फेस येतो तर डाळीमध्ये प्रथिनं असतात आणि सगळीच प्रथिनं एक प्रकारे सरफेस ऍक्टिव्ह म्हणजे डिटर्जंटचं जसं कार्य असतं, म्हणजे फेस येण्याचं त्याला कार्य असतं. शिवाय तूर डाळीसारख्या काही याच्यामध्ये ज्याला एक वोलटाईल्स म्हणजे जे नॉर्मल केसमध्ये आपण जर बाहेर ती डाळ शिजवली असती, विशेषतः तुम्ही जेव्हा पुरण करता तेव्हा तुम्हाला हे जास्ती ऑब्झर्व करता येईल की चांगलाच फेस येतो त्या डाळीला. आणि त्यामुळे ते जे कंपाऊंड्स आहेत जे वोलटाईल्स आहेत तर काही लोकांच्या म्हणजे ते आरोग्यासाठी काही लोकांना ते सूट होत नाहीत. बरं. म्हणजे आयुर्वेदाच्या मते हे जे असे वोलटाईल्स आहेत ते त्या कंपाऊंड्स आपण खाऊ नये, कारण इवन फर्मेंटेशनमध्ये अशा गोष्टी तयार होतात आणि सर्वसाधारणपणे आयुर्वेद हा फर्मेंटेड अन्नाच्या पूर्णपणे विरोधात आहे. पण मॉडर्न सायन्स काही असं म्हणत नाहीये की फर्मेंटेड खाऊ नका. आणि त्याच्यामुळे कुकरमध्ये जेव्हा आपण जेवढ्याच तेवढं पाणी घालून तुरडाळ वगैरे शिजवतो तेव्हा काढण्यासारखं त्याच्यात तसा फेस असं काही असेल असं मला वाटत नाहीये. तर त्यामुळे असं जर करायचं असेल तर ती बाहेरच शिजवावी आणि काढावी. आणि नाहीतर मला असं नाही वाटत आहे की असं काही त्यांनी सिग्निफिकंट फरक पडेल. पण ज्याला असा त्रास होतो त्यांनी माझ्या मते तुरडाळ न खाता मूगडाळच खावी. बरोबर. नक्कीच मला वाटतं त्यांना योग्य ते उत्तर मिळाले. आपल्याला लगेच पुढचा फोन येतोय, तोही घेऊया. आपल्याला महेश विरटकर प्रश्न विचारतायत चंद्रपूरहून. नमस्कार. हॅलो हॅलो महेशजी, प्रश्न विचारा आपला. मॅडम नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. मॅडम हॅलो, थोडासा मोठ्याने प्रश्न विचारा. टीव्हीचा घरचा आवाज बंद करा. महेश गिरटकर मॅडम. बोला बोला. आहारात पालेभाज्याचं महत्व किती त्याविषयी मला माहिती द्यायची मॅडम. बर. पालेभाज्यांचं महत्व हे आहारात त्याने विचारलं. आता पालेभाज्यांचा विषय निघाला तर माझाही एक प्रश्न मनात आहे, तोही विचारते की भाजी आधी चिरावी का आधी धुवावी? हे पालेभाज्यांच्या बाबतीत फार मोठं समीकरण आहे. तर पालेभाज्यांचे पण एकंदर घेऊया. आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर पालेभाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कीड सुद्धा असते. हो. आणि त्याच्यामुळे पालेभाजी ही आधी स्वच्छ धुवून मगच चिरली पाहिजे. आधी निवडायची मग धुवायची.
आणि मग चिरायची. पूर्वी ना वेळीवर चिरायचे आणि खसखस छान चिरता यावं म्हणून ती भाजी कोरडी असणं आवश्यक असायचं. आता बहुतेक आपण सुरीने चिरतो किंवा कोणाकोणाकडे कटर पण असतो, त्यामुळे चिरून पाण्यात घालणं तर आउट ऑफ क्वेश्चन आहे. ओके. आता दुसरी गोष्ट पालेभाज्यातला एक म्हणजे पालक विषयी मला बोलायला आवडेल. पहिलं, पालकमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्झलेट असतं आणि ते शरीरासाठी चांगलं नाही. म्हणजे कॅल्शियम अनअवेलेबल करतं, किडनी स्टोनची टेंडन्सी पण ऑक्झलेटनी वाढते आणि त्यामुळे रोज रोज किंवा एक दिवस आड पालक जर खाणार असाल तर त्याचं ज्याला आपण गरम पाण्यात पानं पूर्ण टाकून ते पाणी फेकून द्यायचं आणि मग तो पालक, ज्याला प्युरी करतात ना पंजाबी लोक वगैरे, कारण ते खूप खातात पालक. आणि बाकीच्या पालेभाज्या हा एक इतर आलटून पालटून आपण खायला काही हरकत नाही, पण पालेभाज्या म्हणजे चोथा आहे. म्हणजे ते कच्चं खाण्यासारखं आहे आणि आपलं शरीरचं जे आपलं पचन आहे ते पूर्णपणे कच्च्यासाठी नाही आहे. बरोबर. त्यामुळे सिनियर सिटीजन्सनी रात्रीच्या वेळी पालेभाजी खाऊ नये. बरं बरं. आणि पालेभाजी पुन्हा प्रमाणात खावी. म्हणजे साधी भाजी जर मी 1 वाटी खात असेल आणि माझं वय 60-65च्या वरती असेल तर पालेभाजी मी 1 वाटी खाता कामा नये, अर्धी वाटी खाल्ली पाहिजे, अर्धी अजून दुसरी कुठली तरी भाजी खाल्ली पाहिजे. म्हणजे पूर्ण रिप्लेस माझी भाजी पालेभाजीनी मोठ्या वयात करता कामा नये. कारण हा जो चोथा आहे त्याच्यात सुद्धा विद्राव्य आणि अविद्राव्य असे 2 प्रकार आहेत. आणि जो अविद्राव्य चोथा आहे म्हणजे पाला, तो मोठ्या आतड्यात जाऊन त्याचं फ्लॅच्युलन्स म्हणजे गॅस होतात. आणि आपण पाहिलंय मगाशी पण एक प्रश्न होता की वय वाढत जातं तर आपलं थंडावते पचनसंस्था, काम करणं कमी करते, स्लो होतात स्नायू आणि त्यामुळे त्या आतड्यामध्ये आधीच थंडावा आलाय, त्याला काम करायला आवडत नाहीये आणि मग त्याच्यात हे जर पचनावरती लोड आलं पाल्याचं आणि म्हणून ते तुम्ही आठवड्यातनं 2दा आणि दिवसा खा आणि तरुण वयात रोज खा, एकदा खा. आणि विशेष करून पालक वापरताना काय काळजी घ्यायची? मला वाटतं हे सखींना कदाचित माहिती नसेल तर आजपासून हे करायला हरकत नाही. कारण काय पालक पटकन मिळतो आणि निवडायला लागत नाही, म्हणून मला वेळ नसला की चुका किंवा हे कशाला आणू मी चवळी, जरी ते चवीला जास्ती चांगलं आहे. नक्कीच. आपण एक फोन घेऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला रवींद्र माळवे प्रश्न विचारतात परेलहून. नमस्कार. कार्यक्रम बघतो पण बोला. बोला बोला. हॅलो, प्रश्न विचारा रवींद्रजी. हो, नमस्ते मॅडम. प्रश्न विचारा. हॅलो, मला हा प्रश्न विचारावासा वाटतोय की सध्याच्या अन्नधान्यामध्ये आणि भाजीपाल्यांमध्ये कीटकनाशके बऱ्या प्रमाणे वापरले जातात, तर त्यामध्ये थोडस सल्ला द्याल का की म्हणजे अन्नधान्य जे आहेत तर ते खरोखर आणल्यानंतर धुवून वाळवून मग त्याचा उपयोग करावा, तरी पालेभाज्यांच्या बाबतीत काय सल्ला द्याल मॅडम तुम्ही? नक्कीच. धन्यवाद. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारला की खरंच आहे आज एकंदर आपण पिकांच्या बाबतीत काळजी घेताना दिसतात शेतकरी सुद्धा आणि त्यामुळे ते अन्न फवारणी आणि कीटकनाशकांचा वापर बऱ्यापैकी करतात. तर ज्यावेळेला आपण हे बाजारातून विकत आणतो त्यावेळेला त्या धुण्याबाबत किंवा ते वाळवणं याच्याबाबत तुम्ही काय सांगाल आणि पालेभाज्यांच्या बाबतीतही काय सांगाल की जेणेकरून त्या कीटकनाशकांचा आपल्या शरीरावरती काही विपरीत परिणाम होता कामा नये? काय सांगाल याविषयी? खरं म्हणजे जी रासायनिक कीटकनाशकं आहेत ती प्रमाणामध्ये वापरली पाहिजेत. आणि आता जे गुड फार्मिंग प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं असतं की 15 दिवस आधी किंवा 8 दिवस आधी ते शेवटचं कीटकनाशक वापरायचे. म्हणजे एक हा किस्सा मी जेव्हा जालनाला संचालक म्हणून होते तेव्हा मी वाचला होता पेपरात की एका बाईंनी मेथीची पानं तोडू नको तो शेतकरी सांगतोय तरी त्या बाईंनी ऐकलं नाही. म्हणजे चोरत होत्या त्या, पण त्यानंतर त्या आजारी पडल्या किंवा गेल्या कदाचित खाऊन, कारण त्यांनी आदल्या दिवशीच फवारणी केली होती. म्हणजे ती फवारणी झाल्यानंतर तेवढ्या दिवसापर्यंत त्यांनी काढायची नाही भाजी किंवा भाजी काढायच्या आधी नाही करायचे, खूप आधी करायचे, 1 आठवडा आधी. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाण्याने आपण थोड्याशा काढू शकतो. नंतर खडे मीठ टाकून ठेवलं पाण्यात त्याच्या जोडीने. नंतर पोटॅशियम परमॅंगनेट हा एक अगदी सहज मिळणारा पदार्थ आहे, अगदी तो आपण पाणी शुद्ध करायला वापरतो ना, तर तो ऑक्सिडायझिंग आहे. म्हणजे तो काही मोठ्या प्रमाणात अगदी गुलाबी पाणी होईपर्यंत असं नाही. किंवा क्लोरीनचे पण ड्रॉप्स मिळतात. म्हणजे विशेषतः पावसाळ्यामध्ये आपण अशी काही जास्तीची काळजी घेतली म्हणजे चक्क अर्धा तास तरी ती पाण्यामध्ये बुडवून ठेवा ती भाजी आणि मग म्हणजे आधी निवडायची आहे, साधी धुवायची. ही एक्स्ट्राची काळजी आपण आपल्यापुरती. द्राक्षांसाठी ही काळजी घेऊ शकतो आपण. द्राक्षाला वरती पावडर मारलेली असते. हो, खरं दिसते आणि ती दिसते. आणि त्यामुळे अक्षरशः जर द्राक्ष खूप खाणार असेल तर चक्क मी खाताना जमेल तेवढी सालं काढून टाकते. बरोबर आहे.
खरं आणि ही काळजी खरंच घ्यायला हवी. खूप छान उत्तर दिलंत आणि मला वाटतं आता आपण परत आपल्या मागच्या प्रश्नावर येऊया, ज्याच्यामध्ये आपण साखरेचा उल्लेख केला होता. तर इथे मला विचारायचं आहे की शुगर फ्री हा एक प्रकार खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि बरेच वेळेला असं दिसतं की मधुमेहाचे रुग्ण सुद्धा शुगर फ्री आहे म्हणून बऱ्याच वेळेला त्या साखरेचं सेवन करताना दिसतात. तर हे आरोग्याला कितपत योग्य आहे? शुगर फ्रीचं सुरुवात सॅक्रिनपासून झाली. सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेला जेव्हा साखरेचं शॉर्टेज होतं आणि तेव्हापासून अनेक प्रकारचे आणि आता सुक्रालोज म्हणून जे रासायनिक पदार्थ आहे जो साखरेचा थोडासाच बदल करून होतो आणि त्याला शुगर फ्री का म्हणायचं तर आपल्या शरीरात ते पचत नाही. म्हणजे मगाशी जो मी ग्लायसेमिक उल्लेख केला ना इंडेक्स, तर शुगर फ्रीचा ग्लायसेमिक इंडेक्स 0. बर, म्हणजे काहीच ग्लुकोज त्यात येणार नाहीये. किती वेळ आहे म्हणजेच ते आपल्याला पचणार नाही. सो तर ज्यांना चहा गोड प्यायची सवय आहे तर त्याच्या ठराविक प्रमाणात रोज तेवढं घातला आणि चहा घेतला काही हरकत नाही. पण शुगर फ्री आहे म्हणून रोजच त्याची खीर करा, लाडू करा हे नाही. आणि लाडूचं उदाहरण मला मटेरियल बॅलन्स एक केमिकल इंजिनिअरिंग सांगायला आवडेल की मी एवढं बेसन तयार केलेलं आहे आणि एवढी साखर घातली आणि माझं एवढे बेसनाचे लाडू झाले. मी एवढ्या बेसनात एवढंसं शुगर फ्री घातलं आणि माझे एवढेच लाडू तयार झाले. आणि घरातला मधुमेही पेशंट म्हणतो शुगर फ्री आहे मला एवढा मोठा दे. म्हणजे शुगर फ्रीचा लाडू तिळगुळाच्या लाडूसारखा अर्धा केला पाहिजे. कारण एवढा मोठा लाडू खाताना किती तूप त्याच्या पोटात गेलंय, बरोबर आहे, किती प्रोटीन त्याच्या पोटात गेलंय. आणि त्यामुळे शुगर फ्री आहे म्हणून जरी जाहिरात असली ना की हे वापरा, गाजर हलवा करा, हे करा ते नाही. हा पण घरामध्ये गाजर हलवा होणार आहे, सगळेजण साखरेचा खाणार आहेत, तर तुम्ही पेशंटसाठी त्याच्यापुरता शुगर फ्री करा. पण म्हणून शुगर फ्रीचा गाजर हलवा किंवा रोज गोड करून खायला द्या असं नाही. आणि एक तुला खूप इंटरेस्टिंग मला हल्लीचा रिसर्च सांगायला आवडेल की आपलं शरीर संपूर्ण जोडलेलं आहे आणि त्याला एक छान पण आहे, पण आपल्याला वेळच नाही आहे त्याचं ऐकायला. खरं. तर अशी योजना आहे की साखर जेव्हा आपण खातो जे आपलं मूळ अन्न आहे तर ते सिग्नल बेंडूला कळतो आणि डोपामाइन म्हणजे संप्रेरक तयार होतो, आनंदाचा हार्मोन की वा वा आता माझ्याकडे खाणं आलं. तर जेव्हा हे असे संप्रेरक खाता तुम्ही तर तो मेंदू ते लांडगा आल्यासारखी गोष्ट होते. ते साखर आल्या सुद्धा म्हणजे हे पर्टिक्युलरली डायबेटिक लोक नाही आहेत, हे जे काही तरुण लोक आहेत जे डाएट कोला वगैरे पितात रोजचा, तर त्यांच्यावर हे असं दिसून आलंय की त्यांचं शरीर ते नंतर साखरही खातात, त्यांना काही मधुमेह नाही आहे, तर तो आनंद जो आहे ना डोपामाइन त्यांचं शरीर तो सिग्नलच बंद करतो. कारण हा काही साखर खातच नाही, हा शुगर फ्री खातोय, सोडून द्या. तो प्रोग्रामच हॅम्पर झाला आणि त्याचे अजून काही परिणाम पुढे होतील तर ते माहित नाही. पुढचं मला वाटतं तो आणखीन वेगळा विषय होईल आणि त्याच्यावर बोलणं वेगळं होईल. म्हणजे आपण एक फोन घेऊया आणि पुढे जाऊया. आपल्याला श्रवण पवार प्रश्न विचारतायत बुलढाण्याहून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो, बोला बोला, आपला आवाज येतोय, बोला. हा मॅडम, माझा प्रश्न असा होता की आपण स्वयंपाकघरामध्ये जे भांडे वापरतोय जसे की अॅल्युमिनियमचे म्हणा किंवा स्टीलचे किंवा तांबे पितळेचे म्हणा, पूर्वी लोक जास्त करून तांब्या पितळेचेच भांडे वापरायचे स्वयंपाकघरामध्ये. तर यापैकी कुठल्या भांडे वापरणं योग्य राहील किंवा आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगलं राहील? बर बर, मला वाटतं हा खूप चांगला प्रश्न आणि माझ्याही मनात होता तो, फक्त किती कसा विचारावा हा प्रश्न पडत होता. तर खरंच आहे की आज आपण बऱ्याच वेळेला बघतो की सगळ्या पितळी भांड्यांची जागा ही स्टीलच्या भांड्याने घेतलेली आहे किंवा ॲल्युमिनियमने घेतलेली आहे. तर पितळी भांडी जनरली आज अवॉइड केली जातात कारण त्याला कलही करायला लागते. पण खरं विज्ञान काय सांगतं की कुठल्या भांड्यात स्वयंपाक शिजवायला हवा? याच्यावरती अक्षरशः स्वतंत्र व्याख्यान घेता येईल एवढं संशोधन झालेलं आहे. बरोबर. आणि एक असा प्रकार आहे की जे भांड कोणत्याही प्रकारे रासायनिक कार्य करणार नाही, म्हणजे ज्याला न्यूट्रल म्हणायचं, तर स्टेनलेस स्टील किंवा जे टेफ्लॉन म्हणजे ज्याचं पण कोटिंग घासून घासून काढलेलं आहे तसं नव्हे बरं का. तर ते जे एक ती भांडी ही सेफ आहेत कारण ती कोणत्याही प्रकारे तुमच्या अन्नाशी म्हणजे ती न्यूट्रल आहेत, सुखदुःख समान स्थितप्रज्ञ आहेत. बर. पण काही अशी भांडी आहेत का की ज्याच्यामुळे काही चांगलं होऊ शकतं. बर. तर पाण्याचं उदाहरण मला द्यायला आवडेल. आपला तांब्या हा शब्द किंवा तांब हा धातू यातलं काहीतरी एक दुसऱ्यामुळे झालंय. म्हणजे तांब हा धातू, तांब्या हा शेप मराठीमधला, तर त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि ते पाणी शुद्ध होत आहे आता सायंटिस्टनी दाखवलेलं आहे. करेक्ट. पण त्याच्यासाठी त्या तांब्याचा आतली बाजू स्वच्छ पाहिजे. आता अन्न सुरक्षा कायद्यामध्ये सुद्धा जे भांडं असतं त्याच्या बाहेरच्या चकचकीतपणाला कमी महत्व आहे,
आतल्या मिरर फिनिशला महत्व आहे का, कारण त्याच्यात अन्नकण अडकून राहता कामा नये धुतल्यानंतर पुन्हा वापरताना. खरंय. आणि त्यामुळे आपण फॅशनेबल कॉपरच्या बाटल्या घेतो, पण त्या इतक्या लांब आहेत कर्कोच्याच्या चोचीसारख्या, त्या आतून कशा तुम्ही स्वच्छ घासताय. आणि ब्रशनी त्याच्यावरचं जे सॉल्ट आहे ते निघणारच नाहीये. म्हणजे हात घालून धुता येईल अशा टाईपचा जो तांब्या होता पूर्वी. तर त्यामुळे कुकिंगसाठी अशा पद्धतीने असं काही प्रस्थापित विज्ञान नाहीये की ह्या धातूत केलं की ते अन्न अधिक चांगलं होतं. पण वाईट परिणाम होतं असं दाखवलेलं आहे. आणि पितळ्याचं सुद्धा असं आहे की जोपर्यंत कलई करत नाही तोपर्यंत ते पितळ तसं वापरता येतं. पण त्याला एकदा का कलई केली की ते बिन कलईचं वापरून चालत नाही. वस्तू विषारी होते. कारण कलई हे जे टीन आहे ते एक प्रकारे विषारी. थोडक्यात कलई केल्यानंतर ती करतच राहायला पाहिजे. नाहीतर अजिबात कलई न केलेलं भांडं वापरता येतं. मला आईनी सांगितलं आंबट नाही करायचं, पण भात वगैरे माझी आजी पण करायची. पण ते कलई करायच्या फंदात पडायचं नाही. कारण काय, पितळ्याचं जे मगाशी अगदी पहिला जो आपला प्रश्न होता कुकिंगचा, तर कुकिंग हा टाइम आणि टेम्परेचर आणि वेगळी वेगळी भांडी लवकर गरम आणि लवकर थंड होतात. सिल्वर पण दिशी गरम होतं, स्टेनलेस स्टील पण लवकर गरम होतं, पण पितळ हळूहळू गरम होऊन गरम राहतं. आणि मग तो भात त्याच्यात असा छान फुलून यायचा. आजीचा भात मला अगदी आठवते कोकणातला. वा, मला वाटतं या गोष्टी आपण खरंच लक्षात ठेवायला पाहिजेत. एक फोन येतोय, तो घेऊन आपण पुढे जाऊया. आपल्याला वैशाली पाटील कोल्हापूरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार वैशालीजी. हा मॅडम, माझं वय 35 आहे. मला सध्या थायरॉइडचा त्रास आहे. मग असे जेवणामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे जेणेकरून थायरॉइडचं प्रमाण कमी येईल? बरं, वय किती आपलं? माझं वय 35 आहे. बरं बरं बरं, नक्कीच आपल्या प्रश्नाचं मॅडम उत्तर देतील. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर स्मिता लेले आणि आजचा विषय आहे स्वयंपाकघर, आहार आणि आरोग्य. आपल्याला ब्रेकपूर्वी वैशालीजीने एक प्रश्न विचारला होता की त्यांचं वय 35 आहे आणि थायरॉइडचा त्यांना त्रास आहे, तर जेवणात थायरॉइड कमी करण्यासाठी कसला वापर करावा, थोडक्यात काय सांगाल? खरं म्हणजे हा मेडिकल रिलेटेड प्रश्न आहे आणि असं ह्या माध्यमातून असं मी गायडन्स कोणाला नाही देऊ शकत. पण एक मी बेसिक त्याच्या मागचं विज्ञान सांगते की थायरॉइडमध्ये हायपर आणि हायपो म्हणजे वाढणं आणि कमी होणं आणि आयोडीन ह्याचा त्याच्याशी खूप जवळचा संबंध आहे. करेक्ट. आता आपण समुद्राच्या जवळ राहतो तेव्हा बऱ्याच भाज्यांमध्ये वगैरे आयोडीन असतं आणि आपलं जे आज मीठ आपल्या देशात विकलं जातं ते आयोडाइज्ड आहे. बरोबर. तर त्यामुळे हायपर असेल तर आयोडाइज मीठ ताबडतोब बंद केलं पाहिजे आणि खडे मीठ किंवा दुसरं सैंधव किंवा दुसरं कोणतंही मीठ वापरलं पाहिजे, हे मी एक सांगू शकते. आणि मग बाकी डायरेक्टली आपण न्यूट्रिशनिस्ट किंवा डॉक्टरला विचारा, कारण रोगाशी असताना औषधं पण चालू आहेत. तर अन्न हे प्रिव्हेंटिव्ह आहे, म्हणजे मी असं अन्न खाईन की मी आजारीच नाही पडणार, हे माझ्याकडे जादू आहे सांगता येईल. पण एकदा खाल्ल्यावर आजारी पडल्यावरती तुम्हाला डॉक्टरकडेच जायला लागेल. नक्कीच. मला वाटतं आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया की सगळं आहे, स्वयंपाक आहे, छान आहार घेतलाय, पण बरेच वेळेला असं होतं की पचन जर नीट झालेलं नसेल तरी सुद्धा अनेक रोग आपल्याला होऊ शकतात. तर पचनाचं थोडक्यात आम्हाला काय महत्त्व सांग? हा खूप छान प्रश्न आहे आणि एक मागे माझा एक लेख पण होता याच्यावरती की आहार, भूक आणि समाधान, म्हणजे ज्याला एपिटाईट, हंगर आणि सटायटी. म्हणजे कित्येकदा बघा आपण खूप छान एखाद्या पार्टीत पण खातो, पण दुसऱ्या दिवशी घरी आईच्या हातचा दही भात किंवा मेथकूट भात, आमटी भात किंवा स्वतःच्या हातचं सुद्धा एक वेगळंच किंवा खूप फिरून आलेलो असतो. तर म्हणजे ते जी सटायटी म्हणतो ना, समाधान, तर ह्या 3 वेगळ्या गोष्टी आहेत, त्या एकमेकांवर अवलंबून आहेत. तर जेव्हा भूक लागली, ह्या सिग्नल माझी बॉडी मला कधी देते, तर एक ठराविक वेळ झालेली आहे, सूर्याप्रमाणे माझं शरीर आहे, सकाळ झाली आहे, दुपार झाली आहे, असं ते जेवण लागतं. आणि म्हणून रात्रीचा वर्क फ्रॉम माझं जे आहे अमेरिकेच्या क्लॉकप्रमाणे, ते जरी मी कार्य करत असेल माझ्या जॉबसाठी, तरी मध्यरात्री जर मी 2-3 वाजता व्यवस्थित 4 जेवले तर ते मला सूट होणार नाही, कारण माझं शरीर इथे आहे आणि माझा भूक लागायची जी माझी प्रोसेस आहे ती त्याच्यात आहे. आणि त्यामुळे आपलं शरीर हे एक मोठा रासायनिक कारखाना आहे आणि पचन संस्था आहे, तर त्याचं मी म्हणेन की एकदम महत्त्वाचं आहे. अगदी तोंडापासून सुरुवात होतं, साईज रिडक्शन, एन्झाईम, त्याच्यानंतर जे आतडं आहे, जे जठर आहे म्हणजे स्टमक, ती एक पिशवी आहे आणि ती आम्ही रिॲक्टर म्हणतो
पार्शली बॅकमिक्स म्हणजे असं त्याला ती बरोबर. मोशन आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसरण. आणि तिथे 1/3 फूड म्हणजे सॉलिड, 1/3 लिक्विड जे पाणी पण प्यायला पाहिजे, आणि 1/3 हवा, जागा हवी, कारण हा मल्टीफेज रिॲक्टर आहे, म्हणजे तो नीट कार्य झाला 1/3 रिकामं हवं म्हणजे होय. थोडक्यात. इथपर्यंत नाही जेवायचे, चावून खायचंय, पोट भरेपर्यंत जेवायचंय, पण ओव्हर इटिंग नाही करायचंय, आनंदाने जेवायचंय. कारण हे सगळे गॅस्ट्रिक ज्यूस तुम्ही भूक मारण्यासाठी सारखं चहा, सिगरेट किंवा कामाच्या ह्याच्यात विसरूनच जाता, पाणी प्यायचं विसरता, बाथरूममध्ये जायचं विसरता. म्हणजे माझ्या वडिलांचं खाऊ का नको खा आणि जाऊ का नको जा, हे बॉडीचे सिग्नल लक्षात ठेवायचे. आणि लहान मुलांना आवडत नसतं तेव्हा सुद्धा आपण कित्येकदा बळेबळे खायला घालतो, जंकिंगवरनं त्यांना सारखं नावं ठेवतो. पण हे बघा, तुम्ही बॅलन्स करा. 6 दिवस आदर्श वागलायत, आहार, विहार, व्यायाम, विचार, सगळं. मनाचं पोल्युशन नाहीये, शरीराचं पोल्युशन नाहीये. 1 डे जंकिंग करा, डोपामाइनचा आनंद पण पाहिजे, नाही तर सारखं नाही खायचं जे निगेटिव्ह केमिकल मी तयार करते. म्हणजे कित्येकदा आपण आपल्या आजाराचं कारण बाहेर शोधतो, पण ते आपल्या चुकीच्या खायच्या पद्धतीत असू शकतं. खाणं चुकीचं असतं असं नाही, कारण घरातले सगळेच ते खात आहेत. पद्धत चुकीची असते किंवा आपल्या मनात खूप स्ट्रेस असतो, तर आपणच आपलं शरीराचे भक्षक बनतो, रक्षक बनण्याऐवजी. आणि त्यामुळे मला वाटतं आणि आज हे इतकी स्पर्धा आहे की आपण इतके धावत असतो की खरंच आपण जे खातो त्याच्याकडे आपलं कितपत लक्ष असतं हे खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि आता खरं तर इतका हा मोठा विषय आहे की बोलू तितका कमी आहे आणि वेळ तसा कमी आहे, पण अगदी शेवटी आम्हाला विज्ञानाच्या आधारे तुम्ही आपलं जे जेवण आहे, ताट आहे, त्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन अगदी करा. हे म्हणजे आवडतं माझं उदाहरण आहे, हे पुस्तक आहे माझं, ते पण मी दाखवू इच्छिते. नक्कीच. त्याचं नाव आहे आनंदी जीवनाचे विज्ञान. हे मराठी विज्ञान परिषदच्या वेबसाईटवर ई-कॉपी PDF फ्री डाउनलोड आहे. जर पेपर कॉपी हवी असेल तर ती पण अगदी अशा सवलतीच्या दरात अवेलेबल आहे. आणि इंद्रधनुष्यासारखं आपलं ताट असलं पाहिजे. बरं. हे म्हणजे 5 रंगाची फळं आणि 5 रंगाच्या भाज्या रोज जेवणात असल्या पाहिजेत. रोज शक्य नाही आहे, आठवड्याभरात. म्हणजे कदाचित 5 फळांनी आपण ओटी भरा किंवा 5 फळं देवाला ठेवतो त्याच्या मागचं ते असेल 5 रंगाची. त्या गोष्टी कच्च्या खायच्यात, म्हणजे अँटीऑक्सिडंट्स मिळतील, तारुण्य राहील. नंतर मगाशी सांगितल्यासारखं 1/3 खा. आपल्या सॉलिड जे फूड आहे त्याच्या जोडीला कच्चं पण ठेवा, नट्स पण ठेवा, व्हेज नॉनव्हेज जे खायची तुम्हाला सवय आहे. कारण आपल्या शरीराचं जे आतड्यातले जंतू आहेत, मित्रजंतू, त्याचं विरजण आपल्याला आईकडनं मिळतं. त्यामुळे 7 पिढ्या आपण जे खातोय ते अचानक बदलून आजपासून मी किनवाच खाणार, बकवीटच खाणार, नाहीतर एकदम मी व्हेगनच होणार जेव्हा की रोज मला दूध प्यायची सवय, हे असं टोकाचं आपण करता कामा नये. आणि त्यामुळे खाताना आपल्याला आनंद जर वाटला, आनंदाने आपण खाल्लं, तर ते खाणं सुद्धा आपल्याला आनंदच देतं. आणि तेच या आनंदी जीवनाचं विज्ञान असं नाव दिलंय. कारण जर खाणं योग्य नसेल, आरोग्य योग्य नसेल आणि जीवनात आनंद नसेल तर जगायचं कशाला? भांडण्यासाठी, आजारी पडण्यासाठी? बरोबर, अजिबात नाही. खरं. बी हॅपी. मला वाटतं तुम्ही छान एक उल्लेख आणि उपमा दिलीत की इंद्रधनुष्य असं ताट आपलं असावं. आणि त्या म्हटलं तसं खरंच हे रोजच्या धकाधकीच्या जीवनात शक्य नाही, पण आठवड्याभरात याचा विचार करायला हरकत नाही. आणि त्या म्हणाला तसं त्यांचं एक पुस्तक आहे. आज जे काही मुद्दे आपले राहिलेत बोलायचे, कदाचित फ्री डाउनलोड केल्यावर आपल्याला ते नक्कीच वाचता येतील, तर ते नक्कीच वाचा. पुस्तकाचं नाव आहे आनंदी जीवनाचे विज्ञान. हे पुस्तक नक्कीच आवर्जून घ्या आणि वाचा. स्मिताताई, इतकं छान मार्गदर्शन आपण केलं आणि खरंच वेगवेगळ्या विषयांवरती आपण चर्चा केली आणि आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. पण अगदी प्रेक्षकांना जाता जाता काही सांगायचं असेल तर थोडक्यात आजच्या अनुषंगाने काय सांगाल? सखीना काय सल्ला द्याल? काय सांगाल? मी आमच्या लहानपणीचं वाक्य होतं की सुखाचा मार्ग पोटातनं असतो. म्हणजे घरातल्या लोकांचं आरोग्य ठेवणं हा जी सखी किंवा हल्ली सखे सुद्धा करतात बरं का स्वयंपाक, हे तिच्या हातात असतं. आणि त्यामुळे तिने स्वतः आरोग्य आपलं सांभाळावं आणि अशा प्रकारे स्वयंपाक करावा की त्या अन्नातून, आहारातून आपलं खऱ्या अर्थाने आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा बरोबर लक्ष्मी, सरस्वती सगळं राहील की दुर्गेला बोलवायची वेळच येणार नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं खूप मोलाचा सल्ला स्मिताताई आपण दिलात आणि खरंच खूप छान मार्गदर्शन आज केलं. सखी सह्याद्रीच्या अशाच वेगवेगळ्या भागांमधून आपण वेगवेगळे विषय घेऊन येत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. नमस्कार. नमस्कार.